हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण डायव्हर्सिटी इन सोसायटी हा जो आपला सेकंड चॅप्टर आहे सिविक्समधला तो आपण आज कवर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या सेकंड चॅप्टरला, डायव्हर्सिटी इन सोसायटी. आता डायव्हर्सिटी म्हणजेच काय तर विविधता, बरोबर. आणि सोसायटी म्हणजेच काय तर समाज, राईट. सो समाजातील विविधता हे आपल्या आजच्या चॅप्टरचं नाव आहे. ठीक आहे, बघा आता या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स कव्हर करणार आहोत. डायव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ, म्हणजे विविधता जी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत देश जो आहे तो ऑफकोर्स विविधतेने नटलेला आहे, राईट. आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रांतातील लोक आहेत किंवा वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत, त्यांच्या भाषासुद्धा तशा वेगवेगळ्याच आहेत, बरोबर. सो डायव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ, म्हणजेच विविधता ही काय आहे, आपली स्ट्रेंथ आहे, आपली ताकद आहे. देन द प्रिन्सिपल ऑफ सिक्युलरिझम, म्हणजेच धर्मनिरपेक्षताचे तत्व. ओके. देन द कंट्रीब्युशन ऑफ सोसायटी टू अवर डेव्हलपमेंट, म्हणजे आपल्या समाजाचा आपला जो समाजातला भाग आहे, आपला सहभाग जो आहे समाजातला तो कसा आहे. ओके, आपलं कॉन्ट्रीब्युशन समाजाप्रती काय आहे, राईट. रेग्युलेशन ऑफ सोसायटी, म्हणजे समाजाचे नियमन. ओके. सो हे 4 पॉईंट आपण आजच्या या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या या चॅप्टरला. बघा, देर आर मॅनी लँग्वेजेस, रिलिजन्स, कल्चर्स, कस्टम्स अँड ट्रेडिशन्स इन इंडियन सोसायटी. भारतीय समाजात अनेक विविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. दिस डायव्हर्सिटी इज अ मार्क ऑफ अवर रिच कल्चर हेरिटेज. आणि ही डायव्हर्सिटी म्हणजे ही विविधता जी आहे ती काय आहे, ही विविधता तर आपल्या कल्चरचं मार्क आहे. म्हणजे कल्चर हेरिटेज म्हणजेच रिच इन कल्चर हेरिटेज, म्हणजे आपण किती समृद्ध आहोत हे याने कळतं. We live among people who speak different languages such as Marathi, Kannada, Telugu, Bengali, Hindi, Gujarati, Urdu. They celebrate their festivals and cultural events in different ways. Their modes of worship are also different. Our country consists of regions with different historical legacies where this diversity is shared and celebrated. As all these different communities in our country have lived together for many years, a feeling of oneness has developed among them, and this feeling is oneness leads to unity in Indian society. आपल्या भारत देशात वेगवेगळ्या भाषेची लोक आहेत, म्हणजे कोण मराठी आहे, कन्नड आहे, तेलुगू आहेत, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारी लोक आहेत, बरोबर. आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा सण जो आहे किंवा त्यांचे उत्सव जे आहेत ते साजरे करतात. त्यांच्या पूजा उपासनेला सुद्धा त्यांच्या ज्या चालीरीती आहेत पूजा किंवा उपासनेच्या यासुद्धा वेगवेगळ्या आहेत. तसंच विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेशसुद्धा आपल्या देशात आहेत आणि त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाणसुद्धा होते. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे आणि भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते. ओके, नंतर बघा नेक्स्ट पॉईंट, बघा काय आहे आपला. डायव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ, म्हणजेच विविधता काय आहे, आपली ताकद आहे. ओके. To live with different groups is to experience coexistence. Coexistence helps to increase the level of understanding among the people. It acquaints us with each other's traditions, customs, and ways of life. We learn to respect each other's way of life. We even adopt certain traditions from others, and this helps to increase the feeling of unity in the society. This social unity helps us to face many natural and social calamities together. म्हणजेच विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्वात राहण्याचा अनुभव जो आहे
तो आपल्याला मिळतो. आणि अशा सहअस्तित्वामुळे म्हणजे एकत्रित असल्यामुळे आपल्यातील सामंजस्य जे आहे ते वाढतं. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी किंवा त्यांच्या जीवनपद्धतींशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवनपद्धतीचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा परंपरा आत्मसात करतो. त्यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक असे नैसर्गिक किंवा सामाजिक आपत्ती जे आहेत त्यांचा आपण सामना करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट टर्म बघा, द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्षतेचे तत्व. ओके, इंडियन सोसायटी consists of people following different religions. Our constitution has made important provisions to ensure that all religious communities will have the freedom to worship according to their faith and to help develop a feeling of म्युच्युअल अंडरस्टँडिंग. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य जे आहे ते मिळावे म्हणून यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या ज्या तरतूद आहेत त्या केलेल्या आहेत. इंडिया इज ॲन इम्पॉर्टंट सेक्युलर नेशन ऑफ द वर्ल्ड. We have great linguistic and religious diversity in our country. In order to preserve this diversity in a sound and healthy manner, we have accepted the principle of secularism accordingly. आता खाली दिलं आहे ते. आता इथे काय सांगितलं आहे की भारत हे काय आहे तर जगातील एक महत्त्वाचं धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आहे. आपल्या देशात धार्मिक आणि भाषिक अशा विविधता मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही विविधता निकोपाने जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व आहे ते स्वीकारलं पाहिजे. ओके, ते स्वीकारलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने तर ते खाली आपल्याला दिलंय बघा. नो रिलिजन इज रेकग्नाइज ॲज द रिलिजन ऑफ अवर कंट्री. म्हणजे आपल्या देशात राज्य संस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. Every person has the freedom of worship as per their religion or the religion of their choices. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धार्मिक उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. There can be no discrimination among people on the basis of their religion. The people of all religions are treated equally by the state. म्हणजे धर्म आणि धर्माच्या आधारे व्यक्ती यांच्या त्या व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान अशी वागणूक दिली जाते. अपॉर्च्युनिटी फॉर एज्युकेशन, means of livelihood and government jobs are made available to all. There is no discrimination on the basis of religion. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी या सुद्धा सगळ्यांना समान अशा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. Then there are special provisions in the constitution for the protection of religious and linguistic minorities. Minorities are free to preserve their linguistic and cultural identities, and they are also free to bring about the development of their own communities through education. ओके, म्हणजेच धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचे जे संरक्षण आहे ते करण्यासाठी संविधानात विशेष अशा तरतुदी केलेल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषा किंवा संस्कृती ओळखण्याचे जोपासण्याचे स्वतंत्र आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचं सुद्धा त्यांना स्वतंत्र आहे. नेक्स्ट बघा, द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम हॅज हेल्प टू मेंटेन रिलिजियस हार्मोनी इन इंडियन सोसायटी. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. ओके, नंतर बघा आपल्याला काय सांगितलंय, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोसायटी टू अवर डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग काय आहे, समाजाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. What do we learn by living in a society? What values, qualities do we imbibe? Let's see how society helps to develop our personality. समाजात राहून आपण काय शिकलो, कोणते गुण आपण आत्मसात करतो किंवा आपल्या जडणघडणीत म्हणजे आपल्या वाढत्या वयात समाज कशी मदत करतो हे आपण समजावून घेऊ. ओके, कोऑपरेशन म्हणजे सहकार्य.
All societies are based on mutual cooperation between individuals and community. The very existence of the society depends on the cooperation between individuals. Cooperation is the process of sharing and helping each other in solving problems and removing difficulties. A family cannot remain together without an attitude of cooperation among its members. The same is true of society. Lack of cooperation hampers our progress. Day to day life will also not run smoothly. Cooperation makes interdependence in society healthier and allow inclusion of everybody in the society. It is a process of inclusion and of moving ahead, taking along all sections of society. आता सहकार्य म्हणजे कोणत्याही समाज आणि कोणताही व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेले असते. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे आणि देवाणघेवाण करणे म्हणजेच सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तीमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे सुद्धा आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल. दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही आणि सहकार्यामुळे जीवनातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही एक प्रक्रिया आहे. ओके, नेक्स्ट बघा, लेट्स डिस्कस. आता आपल्याला इथे चर्चा करायला सांगितले कशावर. वी मस्ट कोऑपरेट विथ एफर्ट्स एम्ड ॲट दी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ गर्ल्स अँड द वीकर and drive section of our society. For this purpose, obtain information about the relevant government schemes. Discuss in class what you can do for the development of these sections of our society. Share the important points from your discussion with students of other classes. आपल्या समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आतापर्यंत कोणकोणत्या योजना राबवल्या आहेत याची माहिती मिळवा आणि या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात चर्चा करा. चर्चेतील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला इतर विद्यार्थ्यांशी शेअर करायला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, टॉलरन्स अँड अंडरस्टँडिंग म्हणजे सहिष्णुता आणि सामंजस्य. ओके, just as there is cooperation in the society, so also at times there can be differences of opinion, dispute and conflict. Disputes and conflicts arise when there is lack of agreement in the opinions, ideas and views of the people. Prejudice or misconceptions about each other can also lead to conflict. However, it is in nobody's interest to keep a conflict going for a long time. People find a way to resolve conflict through compromise and understanding. Thus, conflicts can end if people make effort to understand each other and show a spirit of tolerance. Okay, म्हणजे समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद, वाद, संघर्ष सुद्धा निर्माण होतात. व्यक्तींमधील मते, विचार, दृष्टिकोन हे जुळले नाहीत तर वाद नक्कीच होतात. संघर्ष सुद्धा म्हणजे भांडण सुद्धा होऊ शकतं. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हे सुद्धा संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याही हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारेच व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात आणि एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णु वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. ओके, नंतर बघा आपल्याला काय सांगितले. अन अंडरस्टँडिंग ॲटिट्यूड लीड्स टू अ लॉट ऑफ न्यू लर्निंग. वी एक्सेप्ट न्यू आयडियाज. दिस हेल्प टू फर्दर enrich our society life. We become more tolerant. Society provides us an opportunity to learn this simple method of maintaining well-being and peace in society.
सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या अशा गोष्टी शिकतो, नवा विचार आपण आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला हवे यासाठी आपण झटत असतो. त्यासाठी समाजाची सुद्धा आपल्याला मदत होते. आपल्यातील सहिष्णुता जी आहे ती वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजापुढे असते. ओके. नंतर कॅन यू डू इट, म्हणजे तुम्ही हे करू शकता का, करून बघा. ओके. यू टू may have made some compromises. Some such experience are given below. Add more experience about your own. आता इथे त्यांनी काय सांगितले की खाली काही अनुभव आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्यात आणखीन अनुभवांची भर आपल्याला टाकायची आहे. बघा पहिलं काय सांगितलं, द हॉल इज पॅक फुल ऑफ स्टुडंट्स. यू सी अ पर्सन स्टँडिंग. यू मूव ओव्हर अ लिटिल ऑन युअर बेंच टू मेक रूम फॉर द पर्सन. म्हणजे सभागृहात तुडुंब भरलेलं असं भरपूर लोक आहेत हॉलमध्ये. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, यू वॉन्ट अ सायकल विथ गेअर्स बट your parents have to pay your sister's school fees. You give up your demand. म्हणजे तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे पण ताईच्या शिक्षणाच्या फीसाठी पैसे भरायचे आहेत. मग तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट, युअर फॅमिली वॉज एबल टू सॉर्ट आउट अ डिस्प्यूट विथ द नेबर्स ओव्हर द बाउंड्रीज ऑफ द field without going to the court. Your neighbor Sopan is now a good friend of yours. म्हणजे शेताच्या बांधावरून शेजारीशी सुरू असलेला तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही तिथेच संपवला पाहिजे. शेजाराचा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला आहे. ओके. नंतर बघा, an opportunity to perform different roles. In society, we play different roles. Each individual has several roles and the responsibilities and duties of every role are well defined. While playing these roles at home and outside, we form bonds with many people. However, changes may occur in the parts we play. म्हणजे विविध भूमिका पार पडण्याची संधी. समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात आणि एकाच व्यक्ती अनेक भूमिका पार पडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्यही ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ट्राय दिस, म्हणजे करून बघा. Look at the picture on the next page. Spot the picture that clearly define your role today. Discuss the new roles that you will have to carry out after 20 years. Okay. म्हणजे आता इथे आपल्याला काय सांगितलंय की आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पेजवर चित्र पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील त्याची आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे. बघा इथे आपल्याला इमेज दिसते. स्टुडंट आहे, सन डॉटर ऑफ युअर पॅरेंट्स. ठीक आहे. आधी आपण आहोत बरोबर मधल्या राऊंडमध्ये. त्याच्यानंतर स्टुडंट्स आहेत, सन डॉटर ऑफ युअर पॅरेंट्स. ओके. म्हणजे आपण विद्यार्थी. नंतर आपले आईबाबांचा मुलगा आणि मुलगी. आईबाबांसाठी आपण मुलगा किंवा मुलगी आहोत. ग्रँडसन ग्रँड डॉटरसुद्धा आहोत ग्रँड पॅरेंट्ससाठी. मेंबर ऑफ युअर फ्रेंड सर्कल इन स्कूल. तुमच्या शाळेतले स्कूल मेंबरचे सुद्धा आपण मित्र म्हणून आहोत. क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा आहे, म्हणजे वर्ग मॉनिटर म्हणतात ना तशा पद्धतीने. देन स्पोर्ट्स पर्सन म्हणजे खेळाडूसुद्धा आहे. क्लीनलीनेस एम्बॅसिडर म्हणजे स्वच्छता दूत आहोत आपण. किंवा मेंबर ऑफ फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन सोसायटी म्हणजे बालमित्र संघाचे सुद्धा सभासद आहोत. राईट. सो हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत, हे सगळे जे रोल आहेत ते आपण प्ले करत असतो. नेहमी आपण वेगवेगळे रोल प्ले करत असतो. राईट. त्याच्यानंतर बघा, रेग्युलेशन ऑफ सोसायटी. ओके. इन ऑर्डर दॅट सोसायटी फंक्शन्स स्मूथली,
some rules are required. In ancient times, society was mostly regulated with the help of traditions, but in modern times, along with traditions, laws are needed. Law is different from traditions and customs. The regulation of society through laws and tradition is carried out by different organizations and institutions. The government bodies at the local level also play an important role in the process of regulation of society. Okay. आता इथे काय सांगितलं आहे की समाजाचे नियमन, ठीक आहे, समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असत आणि पण आत्ता आधुनिक समाजाचे नियमन हे रूढी परंपरेबरोबरच कायद्याने सुद्धा करावे लागते. रूढी परंपरा संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप हे वेगळं असतं आणि या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था आणि संघटना ज्या आहेत त्या करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पडतात. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे हा इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.